एका छोट्याशा गावात सत्ता, प्रेम आणि विश्वासघात यांचं भयंकर जाळं विणलं जातंय. यमेले भाऊ जनतेचा देव की खेड्यांचा राक्षस? आणि त्याच्या सावलीत जगणारी एक साधी गावठी बायको, जिच्या आयुष्याचा खेळ सुरू होतो एका रात्री, ज्या रात्री सगळं बदलणार आहे. तिचं आयुष्य आणि भाऊचं राजकारण. सकाळची वेळ होती. गाव अजून पूर्ण जागं झालं नव्हतं. धुक्याची हलकी चादर शेतांवर पसरली होती. कोंबड्यांचा आवाज, दूर कुठेतरी बैलांच्या घंट्या आणि मातीचा वास. समोर लहान लहान घरं, भिंतींवर फाटलेले पोस्टर आणि त्या सगळ्या पोस्टरवर एकच चेहरा, भाऊ यमेले. मोठा हसणारा फोटो, खाली लिहिलेलं जनतेचा सेवक. पण गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर सेवा नव्हती, भीती होती. रस्त्याच्या टोकाला एक बाई दिसते, डोक्यावर पितळेची घागर, साधा निळी साडी, पायात चप्पलही नाही. ती आहे सावित्री. तिचं चालणं शांत, पण मनात वादळ. ती विहिरीकडे चालली आहे. आजूबाजूला इतर बायका पण आहेत, पण सगळ्यांच्या बोलण्यात एकच विषय. अगं, ऐकलंस का? भाऊ आज येणार म्हणे. हो ग, कालच त्यांच्या माणसांनी सांगितलं. सावित्री शांतच राहते. एक बाई तिच्याकडे बघून म्हणते, सावित्री, तू जरा सांभाळून राहा. भाऊची नजर चांगली नाही म्हणतात. सावित्री थोडं हसते, पण काही बोलत नाही. छोटंसं कच्चं घर, एका कोपऱ्यात चूल, भिंतीवर काळे डाग. तिचा नवरा गण्या कोपऱ्यात पडलेला होता. दारूचा वास सगळीकडे पसरलेला. कुठं गेलीस एवढ्या सकाळी? तो अर्धवट नशेत विचारतो. पाणी आणायला. घरात एक थेंब नाही. सावित्री शांतपणे उत्तर देते, काम नाही, पैसा नाही, आणि तू रोज तक्रार करत बसतेस. तो ओरडतो. सावित्री काही बोलत नाही. ती फक्त त्याच्याकडे बघते आणि चूल पेटवायला लागते. तिच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण ती रडत नाही. अचानक बाहेर गोंधळ होतो. गाड्यांचा आवाज, लोकांची गडबड. ती बाहेर वळून पाहते. काळ्या गाड्यांचा ताफा येतो. धूळ उडते. लोक धावत येतात, हात जोडतात. गाडी थांबते. दार हळूच उघडतं आणि खाली उतरतो भाऊ. पांढरा कुर्ता, गळ्यात सोने, डोळ्यात अहंकार. सगळे वागतात. भाऊ आले, भाऊ आले. भाऊ हळूहळू चालत गाव बघतो. त्याच्या मागे त्यांचे माणसं, रम्या आणि बाकीचे. तो प्रत्येकावर नजर टाकतो. लोक नजर खाली करतात. अचानक त्याची नजर थांबते. समोर सावित्री उभी आहे. तिच्या हातात पाण्याची घागर. ती घाबरलेली नाही, फक्त शांत उभी. भाऊ थोडं स्मित करतो. त्या दिवसानंतर गाव बदलायला लागलं. सावित्री जिथे जाईल तिथे भाऊची माणसं दिसू लागली. विहिरीवर, रस्त्यावर, अगदी घराजवळही. एक दिवस रम्या तिच्याजवळ येतो. भाऊने बोलवलं आहे. सावित्री घाबरते. का? जास्त प्रश्न विचारू नकोस, फक्त ये. रात्री गण्या घरी नाही. तो पुन्हा दारू प्यायला गेला आहे. बाहेर अंधार. दरवाजावर टकटक. सावित्रीचं हृदय जोरात धडधडतं. ती दरवाजा उघडते. बाहेर रम्या उभा आहे. चल भाऊ, वाट बघत आहेत. सावित्री थरथरत बाहेर पाऊल टाकते. अंधार, शांत रस्ता. दूर कुठेतरी गाडी उभी. गाडीचं दार उघडतं. आत बसलेला आहे भाऊ. तो हसतो. बस सावित्री, बोलायचं आहे. सावित्री एक क्षण थांबते आणि मग ती गाडीत बसते. आणि इथून सुरू होतं तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं वादळ. रात्रीचा गडद अंधार. ती गाडीत बसलेली आहे. हात थरथरत आहेत, डोळे खाली. गाडी हळूहळू चालू लागते. आत शांतता, फक्त इंजिनचा आवाज. भाऊ तिच्याकडे पाहतो. थोडा हसतो. नाव काय तुझं? स स सावित्री. ती हलक्या आवाजात म्हणते. छान नाव आहे, पण आयुष्य तुझं तितकं छान नाही वाटत. भाऊ शांतपणे बोलतो. सावित्री काही बोलत नाही. भाऊ पुढे झोकतो. नवरा काय करतो तुझा? काम नाही, कधी मिळालं तर मजुरी. भाऊ हलकसा असतो. म्हणजे तू सगळं सांभाळतेस. गाडी एका मोकळ्या जागी थांबते. भोवती अंधार, कुणी नाही. भाऊ बाहेर उतरतो. सावित्रीला हळूहळू इशारा करतो. ती उतरते. घाबरू नकोस, तो म्हणतो. मी तुला काही वाईट करणार नाही, जर तू माझं ऐकलंस तर.
हे वाक्य ऐकून सावित्रीच्या अंगावर काटा येतो. भाऊ तिच्यासमोर उभा राहतो. तुला चांगलं घर हवंय, पैसा हवा आहे, सुख हवंय ना? सावित्री थोडी मागे सरकते. मला काही नको. मला फक्त माझं आयुष्य शांत हवंय. भाऊचा चेहरा बदलतो. शांत आयुष्य. तो हसतो. पण आता ते हसू थोडं थंड आहे. या गावात शांत आयुष्य कोणाला मिळतं माहीत आहे? तो जवळ येतो, ज्यांना मी देतो त्यांना. भाऊ अचानक तिच्या हाताला पकडतो. इतक्या लवकर नाही. क्षणभर सगळं थांबतं. आजूबाजूला फक्त अंधार होता आणि तिच्या श्वासाचा आवाज. ऐक सावित्री, भाऊ हळू आवाजात म्हणतो. तुझा नवरा गण्या, तो काल पोलीस स्टेशनमध्ये होता. सावित्री दचकते. का? दारू, भांडण, छोटे केस आहे, पण मोठा होऊ शकतो. ती थरथरते. भाऊ पुढे म्हणतो, मी त्याला वाचू शकतो किंवा संपवू शकतो. सावित्रीच्या डोळ्यात पाणी येतं. का करता तुम्ही असं? आम्ही गरीब लोक, आम्ही काय केलंय? भाऊ शांतपणे तिच्याकडे बघतो. तू काही केलं नाहीस, पण तू मला आवडली आहेस. हे ऐकून ती पूर्ण तुटते. भाऊ मागे वळतो. विचार कर, तुझा नवरा, तुझं घर, तुझं भविष्य. तो गाडीत बसतो. उद्या रात्री पुन्हा बोलवतो. तोपर्यंत ठरव. गाडी निघून जाते. सावित्री एकटी उभी अंधारात. ती घरी येते. दार उघडते. आत गण्या बसलेला आहे. डोक्यावर जखम, चेहरा सुजलेला. कुठे गेली होतीस? तो रागात विचारतो. सावित्री शांत. ती त्याच्याकडे बघते आणि अचानक रडायला लागते. आपण इथून जाऊया, ती रडत म्हणते. गण्या हसतो. कुठं जाऊ? इथं भाऊ आहे, तिथं दुसरा भाऊ असेल. हे ऐकून ती अजून तुटते. रात्री सावित्री बाहेर बसलेली आहे. आकाशात चंद्र, पण तिच्या आयुष्यात अंधार. तिच्या हातात एक जुना फोटो. तिचं आणि गण्याचं लग्न. ती फोटो बघते आणि हळू आवाजात म्हणते, देवा काय करू? आणि दूर भाऊची गाडी पुन्हा गावात येताना दिसते. रात्रीचं शांत आकाश, पण सावित्रीच्या मनात वादळ चालू आहे. तिच्या डोळ्यात झोप नाही. फक्त एकच प्रश्न, काय करू? तिचे हात थरथरतात. ती डोळे बंद करते आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर येतात तिच्या लग्नाचे क्षण. हसणं, स्वप्न, पण लगेचच वास्तव. दारुडा नवरा, गरीब आयुष्य आणि आता भाऊची सावली. सकाळ होते. सावित्री उठते. तिच्या चेहऱ्यावर आता भीती कमी आणि ठामपणा जास्त. ती ठरवते, मी झुकणार नाही. विहिरीवर पुन्हा रम्या येतो. भाऊने बोलवलं आहे. कालचं उत्तर हवं आहे. सावित्री शांतपणे म्हणते, मी येणार नाही. रम्या थोडा हसतो. उत्तर विचारून दे, नाहीतर उत्तर काढून घेऊ. दुपारी गावात गोंधळ होतो. लोक धावतायत. समोर गण्या जमिनीवर पडलेला. त्याला मारहाण झाली आहे. सावित्री धावत येते. गण्या. तो अर्धवट शुद्धीत. मी काही केलं नाही. त्यांनी तो बेशुद्ध होतो. रम्या हळूच तिच्या जवळ येतो. ही फक्त सुरुवात आहे. आज फक्त मार, उद्या काहीही होऊ शकतं. तो तिच्या डोळ्यात बघतो. भाऊ वाट बघत आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सावित्री त्या भाऊसमोर हार मानेल की त्याच्या विरोधात लढेल? चला तर पुन्हा भेटूया या स्टोरीच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.